नमस्कार, मी सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा समन्वयक। आज पुण्यामध्ये जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या 71 मंदिरांनी आपल्या मंदिरांमध्ये ड्रेस कोड अर्थात वस्त्रसंहिता लागू केलेली हे आपण सांगितलं। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात आज अखेर 528हून अधिक मंदिरात वस्त्रसंहिता लागू झालेली। विशेष म्हणजे ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर देवस्थान आहे, चतुःशृंगी देवीचं देवस्थान आहे, ग्रामदेवता कसबा गणपती आहे, कडे पठारचं खंडोबा देवस्थान आहे, बनेश्वर येथील महादेव मंदिर आहे, अशा अनेक मंदिरांनी आपल्या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू केली आहे। मंदिराचं पावित्र्य मांगल्य जपण्यासाठी त्या ठिकाणी जे ऊर्जेचं स्थान असतं त्याचं पावित्र्य राखलं जावं या गोष्टीसाठी ही वस्त्रसंहिता असणार आहे। त्याचबरोबर व्यावहारिक अर्थाने बघितलं तर अनेक ठिकाणी व्यवहारामध्ये वस्त्रसंहिता, विद्यार्थ्यांचा गणवेश आहे, पोलिसांचा ड्रेस कोड आहे, वकिलांचा ड्रेस कोड आहे, मग मंदिरात ड्रेस कोड का असू नये? आणि म्हणून या ठिकाणी या ड्रेस कोडची एक अनिवार्यता लक्षात घेऊन मंदिरातलं पावित्र्य जपण्यासाठी हा निर्णय मंदिर विश्वस्तांनी घेतलेला आहे। आणि यामध्ये मंदिरामध्ये येताना भाविकांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी येताना वस्त्रसंहितेचं पालन करावं, असं आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही आपल्याला करतो आहोत। नमस्कार।